श्री स्वामी समर्थ. आज आपण बघूयात कोथिंबीरीची वडी. त्यासाठी 4 वाट्या कोथिंबीर मी घेतलेली आहे आणि त्याच्यासाठी मी 1.5 वाटी बेसन पीठ वापरलेलं आहे. आता याच्यामध्ये हिरवी मिरची, लसूण आणि जिरे याचं वाटण टाकायचं आहे. कोथिंबीर स्वच्छ निवडून घ्यायची, स्वच्छ पाण्याने 2-3 वेळा धुवून घ्यायची आणि पुरणाची जी चाळणी असते ना त्याच्यामध्ये ती 10 मिनिटं ठेवायची. छान पाणी नितळलं की छान बारीक चिरून घ्यायचे आहे. आता याच्यामध्ये मी गावरान पांढरे तीळ टाकलेले आहेत. तर तीळ टाकल्यामुळे छान खमंगपणा येतो. थोडीशी हळद टाकलेली आहे. आता याच्यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकणार आहे आणि 2 चमचे कॉर्नफ्लॉवरसुद्धा टाकणार आहे. तर कॉर्नफ्लॉवर नसेल तर तांदळाचं पीठ वापरा आणि दोन्हीही नसतील तर काहीच नाही टाकलं तरीसुद्धा चालतं. हे जे कोथिंबीरीची वडी करतानाचं जे हे सगळं साहित्य घेतलेलं आहे ना ते पाणी न घेता मळायचं आहे. कोथिंबीर धुतलेली असते त्याच्यामुळे त्याला ओलसरपणा असतो, त्याच्यामुळे त्याच्यामध्येच ते मळायचं आणि छान तेल लावून असे रोल करून घ्यायचे. एका भांड्यामध्ये छान पाणी गरम करायला ठेवायचं आणि त्याच्यावरती ही अशी मोदक उकडायची चाळणी तेल लावून ठेवायची आणि त्याच्यामध्ये हे रोल ठेवायचे. रोल जास्त मोठे आणि जाड करायचे नाहीत कारण शिजल्यानंतर ते फुगतात. छान अर्धा तास उकडल्यानंतर त्याच्या अशा चाकूने वड्या पाडून घ्यायच्या आहेत. वड्या जास्त पातळ किंवा जाड करायच्या नाहीत. तर मला जेवढा रोल लागणार होता तेवढाच मी कट केलेला आहे, बाकीचा ठेवून दिलेला आहे. फ्रीजमध्ये आठवडाभर राहतो तो रोल. पण ताजं करा आणि ताजं खावा. या वड्या तळल्यानंतर तर खूप जास्त चविष्ट लागतात आणि खूप मस्त लागतात. पण आहोंना तळलेले पदार्थ जास्त आवडत नाहीत आणि मलासुद्धा खोकल्याचा जास्त त्रास होत आहेत. त्याच्यामुळे मी या तव्यामध्ये परतून घेणार आहे. परतलेल्या वड्यासुद्धा खूप छान लागतात. त्याला तेलसुद्धा कमी लागतं. आपल्या घशाला शरीराला त्रास होत नाही, बाधत नाही आणि खूप छानसुद्धा लागतं. तर छान सोनेरी रंग येईपर्यंत दोन्ही बाजूने तेल टाकून वड्या परतून घ्यायच्या आहेत. तर एवढ्या वड्या परतण्यासाठी मला फक्त पोहे खायचे 2 चमचे तेल लागलेलं आहे. छान दोन्ही बाजूने वड्या अशा सोनेरी रंगावरती परतून घ्यायच्या आहेत. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. तुमचे एक सबस्क्राईब आणि एक लाईक माझ्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे. बाय.